नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता शेतकऱ्यांसाठी आजची नमो शेतकरी योजनेविषयीची काय अपडेट आहे, नववा हप्ता आज येणार का, सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तर आणि इतर सर्व माहिती पाहणार आहोत. बाकीच्यांसारखे काहीही न सांगता एकदम खरी माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना सर्व माहिती समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा लाभ थेट DBTच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. होय मित्रांनो, तुम्हाला हा जो लाभ आहे तो थेट तुमच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. बरोबर ऐकता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता अखेर दिलासा मिळणार आहे. शेतकरी या हप्त्याची प्रतीक्षा खूप दिवसापासून करत आहेत. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, PMचा हप्ता आला की लगेच नमोचा हप्ता देखील लवकर येत असतो, परंतु यावेळेस तसे झालेले नाही. PMचा हप्ता येऊन किती दिवस झाले तरी शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. शेतकरी मित्रांनो, याआधी एक तारीख मीडियावरती खूप व्हायरल होत होती. ती म्हणजे की 1 जुलैला कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार, पण तरीही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. पण आता ते सर्व काही सोडता आता आपण ताज्या उपलब्ध माहितीकडे वळूया. चला तर मग पाहूयात आजची ताजी अपडेट. शेतकरी मित्रांनो, इथून पुढचा व्हिडिओ हा खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला लक्षपूर्वक बघा व सोडून जाऊ नका. शेतकरी बांधवांनो, खरे बघायला गेले तर नमोचा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे, पण त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना ही 3 कामे करायला सांगितलेली आहेत. चला तर मग बघूया की कोणती ती कामे आहेत जी सरकारने शेतकऱ्यांना करायला सांगितलेली आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमचे KYC आहे का बघा. दुसरे काम म्हणजे तुमच्या बँक खात्यावरती DBT सक्रिय आहे का, हे देखील तुम्हाला तपासायचे आहे. आणि तिसरी आणि शेवटचे काम म्हणजे तुमच्याकडे फार्मर ID असले पाहिजे. हे सर्व काम जर केलेली असतील तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुम्हाला नक्कीच हप्ता मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जशीच सरकारकडून नवीन अपडेट येईल, तुम्हाला या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा.